खूप वेगळे दिलेले आहेत. माकडाला वासाचं ज्ञान चांगलंय. लगेच एक माकड ते वास आला की लगेच त्या आशेनं तिथं आलं. तिथं आल्यानंतर पाहिलं इकडं तिकडं काही दिसत नाही. त्यांनी वासाच्या हिशोबानं त्यांनी पाहिलं की ह्याच्यामध्ये फुटाणे आहेत. मग आता फुटाणे आहेत म्हणलं काढायचेत ना. मग आता हात घातल्याशिवाय तर निघणार नाही. मग त्याच्यामध्ये अरुंद अशा पद्धतीचे पण फुटाणे घेण्यासाठी हात घातला. हात घातल्यानंतर ते वरती घ्यायचं, पण फुटाण्याला मूठ अशी बांधल्याशिवाय फुटाणे हातात येतील का? नुसतं हात घातला आणि काढला तर येतील का? मग त्याने काय केलं, ते फुटाणे मुठीमध्ये धरले, मूठ बांधली आणि काढायचा प्रयत्न केला. आता घागरीतून हात निघेल का? अरुंद तोंडाची घागरी आहे, हात सहज गेलाय. पण बाहेर निघताना ज्या वेळेला मूठ बंद असेल त्यावेळेला त्याला फुटाण्याची आशा सुटेना आणि हात काही नाही गेला. तोपर्यंत दरवेशी आला आणि तिथं त्याला पकडलं. म्हणजे मला सांगायचंय काय की तिथं कोणी कोणाला बांधलंय? माकडाला दुसऱ्याने बांधलंय का? ते तुम्हाला स्वतः बांधून घेतलंय. आपुले आपण त्याला सोडवण. तुम्ही स्वतःहून ते बांधून जर घेतलेलं असेल तर त्याला सोडवायला दुसऱ्याची वाट बघू नका. तुम्ही स्वतःहून जर त्या माकडाने फुटाने सोडले असते त्याची सुटका झाली असते. पण विषय असा झालाय की संसाराला आम्ही एवढे चिकटलोय, आम्हीच आम्हाला बांधून घेतलंय आणि म्हणून खऱ्या अर्थानं दुःख आहे. बरं, संसार हे बंधन जे आहे बऱ्याच वेळेला हे करतात. त्यांचं बरं आहे बा, माऊली महाराजांचं बरं आहे, काय आठवड्यातून 2-4 कीर्तन आहेत, पाकिट आता वाढले, सगळं झालंय, त्यांचा प्रपंच चांगला चाललाय. मी असं म्हणायचं, पण मी काय म्हणायचं, आमचं काय काय पिकलं तर पिकलं, नाही तर नाही पिकलं. पण संसार लहान असो ते संसार मोठा असो, बंधन कसंही असो, बंधन एकच आहे, दुःखच देणार आहे. संसाराचं बंधन तुम्हाला दुःखच देणार आहे. आणि मग संसाराचं बंधन दुःख देत असेल तर हे बंधन सुटलं पाहिजे. आणि हे बंधन सुटायचं असेल तर त्या संसाराबद्दलची जी आपल्याला आसक्ती लागलेली ना ती आपण सोडली पाहिजे. करू नका असं नाही, संसार करायचा आहे, पण आसक्ती रहित निरासक्त होऊन जर संसारात त्या जीवानं जर जगलं तर त्याला नक्की सुख भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल प्रत्येकाला तुमच्यासाठी किती लागतं, ईदभर पोटासाठी किती लागतं महाराज? पण बाकीचं जे आहे, मुलगा, नातू, समाज चांगलं राहायचं म्हणजे समाजाला चांगलं दिसावं ना, ती पण काळजी आपण घेतो. कोणाची काळजी घेतो? नुसतं झाकायपुरतं कितीक लागतं, पण त्याला इस्त्रीच पाहिजे. 100 रुपयाचा ड्रेस पण त्याला बट्टीच झाली पाहिजे. हे कोणासाठी? समाजासाठी. मग आपण आपल्यासाठी जगतो का? आपण जगतो कोणासाठी? मग समाजासाठी तुम्ही जे काही करताना ही जी आसक्ती ही तुम्ही सोडली पाहिजे. की समाजात गेल्यानंतर किंवा प्रपंचात राहायचंय, प्रपंचासारखं राहा, पण प्रपंच करत असताना इकडे बी विसर नाही पडला पाहिजे. कारण एकतर एवढ्या ह्या कालचक्रामध्ये फिरत फिरत आल्यानंतर हे उद्धारासाठी एवढंच आहे. पण ही रचना तुम्हाला अशासाठी केली, पाय जनावराला 4च दिलेत ना, हात पाय आणि सगळं. आपल्याला 2 हात 2 पाय दिले, रचना वेगवेगळी केली ना. तुम्ही त्याचं भजन करावं, त्याचं पायवारी करावी म्हणून हे सगळं दिलं. दिले इंद्रिय हात पाय कान
पोटासाठी किती लागतं? जगण्यासाठी काहीच लागत नाही. तुम्ही जेवढं तुम्ही संचय करताना, पण संचय करण्याची काय परिस्थिती हो? ऐकलं ना, मागच्या 3 महिन्यापासून तुम्ही ऐकताय ना, तिकडे एका वाल्याचा वाल्मिक झाला आणि इकडं वाल्मिकचा कशामुळं? फक्त संचय. साधं उदाहरण आहे, मधमाशी आपली किती मध साठवते हो? स्वतःला खाते का? स्वतः खात नाही महाराज, ते फक्त संचयच करते. कोणाच्या उपयोगाला पडतं ते? मग तुम्ही स्वतःसाठी जगायचं असेल तर एवढ्याची गरजच नाही, संचयाची अपेक्षाच करू नका. संचय करणारे भरपूर आले गेले, आजा मेला, पंजा मेला, बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पण तू तोही तैस झाला. राहिले कुणी संचय करणारे का? कुणी घेऊन गेले बरोबर? असं काही एटीएम कार्ड आहे का? निघाले का? आपलं बँक बॅलन्स तेवढा जातानी बरोबर घेऊन जावं म्हणून नाही ना. हे सगळ्याला माहिती असून सुद्धा माणूस ह्या संसाराची जी काय आसक्ती लागलेली ती सोडत नाही. आणि म्हणून की हे तर बरं आलेले प्रत्येकाला जायचंय. कुणाला सांग उद्याचा हे पुढचा पाऊल पडेल, कुणाला आहे का काही गॅरंटी का? कशाचीच गॅरंटी नाही. त्याच्याबद्दल जास्त आसक्ती आणि गॅरंटी देखता देखता तैसा हा संसार पाहता पाहता. म्हणजे जसा बुडबुड आहे तसा हा संसार आहे. त्याच्यात आसक्तीनं गुंतून राहू नका. करायचा आहे पण गुंतून न राहता करायचं आहे. आणि म्हणून की त्या संसार करता करता कुणी राहिलेलं नाही. पूर्वज आतापर्यंत अनेक पिढ्यानपिढ्या गेल्या, कुणीही राहिलेलं नाही, कुणीही जाताना काहीच घेऊन गेलेलं नाही. म्हणून की तुकाराम महाराज शेवटी पक्षाची उपमा देतात. एवढा बुद्धिवान प्राणी जन्माला घातल्यानंतर सुद्धा त्याला सांगावं लागतंय की पक्ष कसे जगतात ते बघ पहिल्या अभंगाच्या चरणात. पक्षी अंगणी उतरती टेका गुंतोनी आ राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आता प्राचीनाची दोरी हा शब्द वापरताना त्यांनी प्रारब्ध सांगितलंय की संसारात जे काय आहे ते संसार प्रत्येकाला वाटतं मी करतो म्हणून संसार होतो. महाराज संसार होतच असतो आणि परमार्थ मात्र करावा लागतो. प्रयत्नानेच परमार्थ होतो आणि संसार आपोआप घडत असतो. तुम्ही म्हणणार कसं? आमच्याच गावातलं उदाहरण आहे, मंत्रींचं उदाहरण आहे.
सहज केळी घ्यायला गेले स्टँडवरून, सुट्टे पैसे नव्हते. प्रपंचात काय करायचं, फक्त संपत्ती जमवायची, सुख सुविधांचा सुकाळ झाला पाहिजे असं वागायचं म्हणजे प्रपंच, दुसरं काय. त्या माणसाने स्टँडवर केळी घेतली, गाडी हलायला लागली आणि सुट्टे पैसे नव्हते म्हणून ते म्हणला माझ्याकडे तेवढे सुट्टे पैसे नाहीत. मग शेजारी लॉटरीचं दुकान होतं, ते म्हणले मग ते 10 रुपयाचं एक तिकीट देऊ का, 10 रुपये कमी होते त्या सुट्ट्या पैसे. ते म्हणले द्या, पण गाडी हलायला लागली. ते 10 रुपयाचं तिकीट त्याची 21 लाख रुपयाची, आमच्याच गावातलं उदाहरण, 21 लाख रुपयाची लॉटरी लागली. आता हे काय प्रयत्न केले व्हायचे, प्रारब्धाचं आहे का कशाच आहे. त्यामुळं तिथं तुम्हाला प्रारब्धात असेल त्या संसारात घडणार आहे, आणि परमार्थ मात्र तुम्हाला नेटीने करावा लागणार आहे, तेव्हाच परमार्थ घडणार आहे. विठ्ठल आमचं उलट चाललंय. आम्ही परमार्थ जसं घडेल तसा, माणूस सहज म्हणतो ना, रात्री कीर्तनाला दिसले काय आपल्या नशिबात नाही, लय दिवसभर कटाळा आलता आपल्या नशिबात, तुझं नशीब काय करीन, आणि शेकडो दिवसभर कष्ट करायला ते महाराज म्हणतात की एवढं सायस करून जे तुम्ही प्रपंच करताय ना, त्याऐवजी तेवढ्या सायसानं जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल, तुम्हाला खरं सुख आणि खरं समाधान जर मिळवायचं असेल तर ते अध्यात्मात आहे. इकडे दिसणारं सुख आहे ना, ते बेगडी आहे, बेगडी. तुम्हाला दिसताना सुख दिसत, नोकरी लागली सुख आहे का दुःख आहे, सुख वाटलं. पण आता जसे अधिकारी सापडले, पडली धाडण, सापडला पैसे घेताना, आता दुःख का सुख. संसारातल्या प्रत्येक गोष्टीला जे सुख म्हणतात त्याच्या मागे सगळ्यात मोठं दुःख आहे. सुख लेवोनी दुःखाची अंगी छळीत जगाते. तुम्हाला ज्याला सुख म्हणताय तुम्ही, जे तुमच्याकडे येते असं वाटतं ना, ते दुःख येते. फक्त त्याने काय केलंय, सुखाचा शर्ट घातलाय आणि शर्ट घालून ते देत, ते असताना आतमध्ये दुःख आहे. शर्ट फक्त सुखाचा आहे, तुम्हाला वाटताना वाटते की सुख आलं, पण सुख नाहीये. सुख जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल, हा प्रपंच करत असताना तुम्हाला असं राहावं लागेल की त्या प्रपंचाबद्दल निरासक्त होऊन राहावं लागेल, त्याच्याबद्दलची आसक्ती सोडावी लागेल. अशा पद्धतीने जर आपण प्रपंच केला तर तुम्हाला सुख झाल्याशिवाय मिळणार नाही. कारण का, तुम्ही ज्याच्यासाठी 8 तास करता तो प्रपंच तुमच्या प्रारब्धाने घडणार आहे. आणि तुम्हाला जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी अध्यात्मासाठी प्रयत्न करावे लागतील. तो प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, संसाराबद्दलची आसक्ती गेली पाहिजे. हे अभंगाचं दुसरं चरण. अंगणी उतरती ते का गुंतोनी राहते, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. एवढ्यावर न थांबता महाराज पुन्हा ते म्हणले, पक्षाचं उदाहरण देऊन आम्ही तर म्हणजे
आम्हाला ह्या युनिट जन्माला घातले की आपण काय म्हणतो पुरुष किंवा मनुष्य युनिट घातले जन्माला, आणि आम्हाला पक्षाचं काय उदाहरण देता भाऊ? मग म्हणले ठीक आहे, पक्षाचं उदाहरण पक्षासाठी ठीक आहे, त्यांना कुठं प्रपंच आहे, त्यांना कुठं घर आहे दार आहे काय द्यावं, त्यांचं उदाहरण आम्हाला कमी पडतंय. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की तुमच्यातलाच एक वाट सर्व असतो, तो ज्या वेळेला प्रवासाला निघतो त्यावेळेला तो प्रवासाला निघाल्यानंतर पहिला दुसरा तिसरा किंवा 4 दिवसाचा 8 दिवसाचा त्याचा प्रवास असेल, त्यावेळेला प्रवासाचं दिवसभराचं संपल्यानंतर जिथं थांबतो तिथं त्या ठिकाणी थांबल्यानंतर तो किती महिना 2 महिने राहतो बघ, किती फक्त संध्याकाळी त्याची सोय झाली पाहिजे, एक वेळचं जेवण मिळावं, झोपण्यासाठी जागा मिळावी आणि सकाळी स्नान संध्या करण्यासाठी पाणी मिळावं, एवढीच अपेक्षा तो करतो. कारण त्याला एकच माहिती असते ह्यातलं आपलं काहीच नाही, आपल्याला फक्त आधार तेवढंच पाहिजे, तोच आधार फक्त घेतला पाहिजे. संसारात महाराज म्हणतात की तसंच करा. त्या वाटसरू जसा आहे ना तो कशाचीही अपेक्षा करत नाही. का जाताना म्हणतो 5-4 पाहिलं देता का आमच्या बरोबर, काही मागतो का, काही नाही. त्याला उलट तेवढ्यातच तो खुश असतो की माझी सोय खूप छान झाली, अहो एवढं थकून आलो होतो पण जेवण इतकं स्वादिष्ट दिलं, खूप छान वाटलं, झोप इतकी व्यवस्थित लागली, छान वाटलं, सकाळी स्नान संध्या झाली, त्यात तो समाधान मानतो, म्हणून तो समाधानी राहतो. संसारात पण असंच राहा. माऊली आता काय झालंय, आमचा अभ्यास कमी पडतोय, वाचायचं पण पाठांतरच होत नाही. कारण काय काय मी सुरुवातीला सांगितलं सगळंच बघायचं म्हणलं ते हे होतंय. माऊलींनी एक ओळी मस्त सांगितली की तुम्ही हात जर तेलकट झाला तर कशा कशाने हे करतात, कोणी चिखल लावतं, कोणी साबण लावतं, बरोबर आहे ना, कोणी शेण पण लावतं, बरोबर आहे ना, शेण चिखल एकत्र लावतो आणि मग तो हात स्वच्छ घेऊ. पण तेच तेलकट हातानं खाल्लंय, हात साबणीनं शेणानं चिखलानं धुवा लागतोय तेव्हा स्वच्छ होतो. जीभ किती जणांनी शेणाने धुतली सांगा बरं, धुतली का? तसं संसारात राहायचंय, पण तेल ते सगळं खाऊन सुद्धा जीभ तेलकट होत नाही. आणखी दुसरं एक उदाहरण सांगितलेलं आहे की संसारात राहत असताना विठ्ठल विठ्ठल की जे काही बंधन आहे तर ते बंधन जे आहे ते सगळ्यांना सारखं आहे असं नाही. आपण आमचं टुमटुमीत प्रपंच आहे आणि टुमटुमीत वाल्याला दुःख जास्त आहे, आम्हाला पैसा नाही अडका नाही, तीच परिस्थिती मोठ्यांची पण आहे. प्रपंचच आहे, लहान असला काय मोठा असला काय, बंधन तुम्हाला आसक्ती जी आहे ती एकाच प्रकारची. आता दृष्टांत द्यायला वेळच नाही आपल्याला, कारण आपल्याला लय आता वेळ झाली, तुम्ही दिवसभर चाललेले आहेत. पुन्हा कधी योग आल्यानंतर आपण आता विस्तृतपणानं बोलू. विठ्ठल विठ्ठल आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो तुम्हाला जर नाथ बाबा सांगतात की बाबांनो तुम्हाला जर सुख समाधान आणि या जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर संसार करायचा आहे, पण संसारात राहून संसारात नसल्यासारखं संसारी असावे असोनी नसावे असं राहावं लागेल, त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थानं सुख समाधान मिळेल. एकच पळी कालवण्याची, प्रत्येक वेगवेगळ्या भाजीसाठी वेगवेगळी पळी असते का? तीच पळी सगळ्या ह्याच्यात फिरते ना, पण तिला चव विचारली तर तिला सांगता येते का? मग फिरत नाही का? तरी वीज ऐशी. तसं या संसारात राहा आणि तुम्ही जर तसं राहिलात, त्या वाटसरूसारखं राहिलात, पक्षी अंगणात येतात ते दाणे वेचून घेतात, कुठली आशा मागे ठेवत नाहीत, निघून जातात. वाटसरू येतो, रात्रभर राहतो, मुक्काम करतो आणि सकाळी जाताना कुठली आशा ठेवत
आला तो प्रातः काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आपण डॉक्टर कडे जाताना एखाद्याला वेदना व्हायला लागल्या, वेदना सुरू झाल्यानंतर ती व्यक्ती डॉक्टर कडे जाते, पण डॉक्टर कडे गेला तो गप्प असतो का? वेदना त्याला गप्पच बसू देत नाही. डॉक्टर काय होईल बघा, आता लवकर माझ्याकडे बघा, लय वेदना होत आहेत आणि मरायला झालंय, मला तर असं वाटतं की मी जगणारच नाही. बरोबर आहे, जगणारच नाही. इथपर्यंत काही काही वेदना अशा तुमचं मुतखड्याचा आजार वगैरे ना, एखाद्याला जर तो किडनीत गुंतला तसेच असतात. जगल की नाही असं अशा पद्धतीच्या न असंही अशा पद्धतीच्या वेदना असतात. त्यावेळेला डॉक्टर काय सांगतो, आता तू कुठं आलाय? माझ्याजवळ आलाय. आता जबाबदारी कोणाची? माझी. ते डॉक्टर त्याला विश्वास देतो की हे बघ, तो आता तिकडे होता तो पण माझी जबाबदारी नव्हती, तो आता माझ्या बेडवर इथं बसलेला आहे. आता जबाबदारी कोणाची आहे? माझी. तू घाबरू नको. जर संसाराबद्दल निरासक्त झालात, आसक्ती जर सोडून दिली आणि त्या पद्धतीने जर प्रपंच करून जर परमार्थाला लागलात तर तुमचं कल्याणच होईल. तुम्ही घाबरू नका. हे शेवटच्या चरणात शांती. जनार्दनी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दनी दोन प्रकाराने मी 2 वेळेला हे केलं. ऐकताना बऱ्याच वेळेला असं झालं की शरण एका जनार्दन ऐशे असता भय कवन असं, आणि काही ठिकाणी असं बी उच्चारलं जातं एका जनार्दनी शरण ऐशे असता भय कवन असं. विठ्ठल विठ्ठल अंगणी उतरती ते का गुंतून या राहते, ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला, ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. एका शरण एका जनार्दन ऐसे असता भय कोण, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आज योगायोगानं माऊलींनी फोन केला. आता असं झालंय की आता वेळ म्हणजे रात्र थोडी ना आपल्याला सोंगायची असावी, पण त्यातही जेवढं उरकता आलं मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की कीर्तनाला यायचं म्हणून आमचं सगळ्यांच परवाच्या भजनात सांगितलं होतं. सगळ्यांना यायला आम्हाला परत तिथं 10-15 मिनिटं वेळ झाला आणि काही गोष्टी मी 2 वेळेला फोन केला. बाळासाहेब कुठे आहे? 2 वेळेला फोन केला. दोन्ही वेळेला बाळासाहेब म्हणले मी तुम्हाला सांगतो. मी म्हणलं आता बहुतेक वाटचालीचा विषय असतो म्हणून मी आपलं पार 5:30 वाजता मी रानात गेलो आणि 6 वाजता मग परत फोन आला. 6:30 ला फोन आला. असो, शेवटी थोडं जास्त कसं कसं ना जे काय हे ह्या निमित्तानं की आपण प्रापंचिक माणसं देवाला चाललोय, त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे चाललोय. त्या उद्देशानं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग घ्यावा अशा उद्देशानं आजचा हा अभंग घेतला. त्यात शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सर्वांना जीवाला उपदेश असा करतात की बाबांनो, जन्माला येतानाच तुम्ही